जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असणार की डिपार्टमेंटल PSI साठी 800 मीटरची तयारी कशी करायची, ते वर्कआउट काय, कारण की भरपूर पोलीस आहेत त्यांना ड्युटी करून आपला वर्कआउट जमत नाही किंवा वजन वाढले, त्यामुळे त्यांना आता 800 मीटर तर आउट ऑफ मारायचे। 100 पैकी 100 मार्क घ्यायचे त्यांना। गोळा पुलअप्स तर भरपूर जणांचे आउट ऑफ जातात, पण 800 मीटरला मित्रांनो लय त्रास होतो, कारण की एवढ्या दिवसानंतर जर व्यायाम करायचा म्हणलं, हातपाय दुखतात, वजन जास्त असतं, गुडघे दुखतात, सीन पेन होतं, या सगळ्या सगळ्या गोष्टी होतात। पण अचानक जर तुम्हाला आता आउट ऑफ तुमच्या डोक्यामध्ये आहे, भरपूर जणांचा 250 प्लस स्कोर आहे, काही जण 230 आहे, काही जणांचा 240 आहे, पण यांच्या डोक्यात आहे की आउट ऑफ मारायचं। तर ह्याच्यासाठी आठवड्याचा वर्कआउट काय ते मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये टाकणार, कारण की पोलीस बांधव म्हणजे आता मी पोलीस आणि हे माझे बांधवही पोलीस आहे, पण यांना 800 मीटर आउट ऑफ मारायचे। वीकली वर्कआउट सोमवार ते रविवार पर्यंत तुम्हाला काय वर्कआउट करायचा, जे नवीन वाल्यांसाठी आणि जे जुने आहेत त्यांच्यासाठी पण वर्कआउट आहे। नवीन वाल्यांनी काय वर्कआउट करायचं, जुन्या वाल्यांनी काय वर्कआउट करायचा। आता भरपूर जण नवीन आहेत तर त्याने सोमवार काय वर्कआउट करायचं मित्रांनो, सोमवार तुम्ही 20 मिनिट स्लो रनिंग करायची। भरपूर जण नवीन आहे, काही डायरेक्ट PSI ची एक्झाम दिली आता आणि आता डायरेक्ट ग्राउंडला उतरते, त्यांनी काही जास्त लगेच ताणायचं नाही, लगेच जोरात पळायचं नाही की डोंगर पळायचं नाही मित्रांनो। तुम्ही पहिल्यांदा 20 मिनिट स्लो रनिंग करायचे आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करून फिनिश करायचं, आपला डाएट वगैरे करायचं आहे। आणि जे जुने आहेत, जे वर्कआउट मध्ये आहेत, त्यांनी काय करायचं, 400 मीटरच्या 6 रेपिटेशन मारायच्यात। 400 मीटरचा ट्रॅक असेल तुमच्याकडे तर त्याला 400 मीटर 6 रेपिटेशन मारायचं। आता तुमचं वर्कआउट कसं आहे काय ते मला माहित नाही, पण ज्यांचा टायमिंग बाबा चांगला आहे, चांगला येतो, त्यांनी 1:15 पर्यंत, 1:12, 1:10 पर्यंत 400 मीटरचा एका रेपिटेशनचा टायमिंग द्यायचा आहे। आणि रेस्ट मित्रांनो घ्यायचा आहे दीड मिनिटाचा, तरी 1 ते 1.5 मिनिट रेस्ट घ्यायचा, मग परत मारायचे। आणि जे थोडेसे जरा थोडेसे नवीन आहेत त्यांनाही 400 मीटर रॅपिटेशन मारायचे असेल तर 1 मिनिट 20 सेकंदाचा टायमिंग आला पाहिजे 400 मीटरचा एका रॅपिटेशनला। आपल्या अशा 6 रॅपिटेशन मारायच्यात, म्हणजे 400 मीटरचा एक राऊंड आपला बसला पाहिजे 1:20 मध्ये, आणि त्याच्यापेक्षा जुन्या पोलिसांनी 1 मिनिट 10 सेकंदामध्ये मारला पाहिजे, कारण की आपल्याला 800 मीटरचा टायमिंग कव्हर करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो चांगली स्ट्रेचिंग करायचं आहे, आणि त्या दिवशी आपल्याला ॲप्स वर्कआउट करायचा आहे, ॲप स्टमक वर्कआउट। मित्रांनो तुम्हाला माहित असेल, गोळे तर तुमच्या सगळ्यांचे आउट ऑफच जात असणार, कारण की आपण पोलीस झालेलो आहे, गोळ्या आउट ऑफ गेल्याशी आपण पोलीस झालोय का मित्रांनो। आणि इव्हिनिंगला काय वर्कआउट करायचा, तर इव्हिनिंगला मित्रांनो आपल्याला सगळ्यांना वॉर्मअप करायचा, चांगला वॉर्मअप मध्ये 400 मीटर ट्रॅक 4-5 राऊंड मारायचे मस्तपैकी, आणि 100 मीटरचे आपल्याला 4 स्ट्राईड मारायचे, म्हणजे बॉडी ओपन करायचे रनिंग करताना, स्ट्राईड खुलल्या पाहिजे आपल्या स्ट्राईड। भरपूर जणांना माहिती आहे पोलिसांना, कारण की आपण तेच करून आलेलो आहे। तर 4 स्ट्राईड मारायचे, स्ट्रेचिंग करायची, मस्तपैकी रिलॅक्स करायचं, काय खायला आणलं असेल ते खायचे। तर मित्रांनो मंगळवार काय वर्कआउट करायचा, मंगळवार आपलं रेग्युलर सारखं तुम्हाला ABCD करायचे। आता ABCD कुठं करायची, आपल्याला हिल वरती जिथं चढ असेल त्या ठिकाणी आपल्याला हिल वर्कआउट करायचा मित्रांनो, ABC वर्कआउट करायचा आहे। आता ABC वर्कआउट मध्ये किती सेट आहे आणि किती नाही हे सगळं मी ABCचा वेगळा व्हिडिओ केलाय मित्रांनो, जरूर जाऊन पहा, कारण की वेळ सारखी येणार नाही, कारण की ह्यावेळेस जर PSI क्वचित नाही झाला तुम्ही तर पुढल्या वेळेस परत घासा, परत तेच, परत ग्राउंड, परत ड्युट्या करून अभ्यास, हे काही सोपी गोष्ट नाहीये, आम्ही केलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो ह्याच वर्षी काम झालं पाहिजे, समजलं का मित्रांनो। त्यामुळे ABC वर्कआउट करायचा, आणि त्या दिवशी थोडासा लोअर बॉडी वर्कआउट करायचा, म्हणजे स्क्वॉट मारायचे, आपले स्क्वॉट मारायचे, लंजेस मारायचे, जम्पिंग करून स्क्वॉट मारायचे मित्रांनो। आणि ते झाल्यानंतर आपल्याला चांगली स्ट्रेचिंग करायचे, आणि वर्कआउट फिनिश करायचा, चांगला डाएट करायचा आहे। पण इव्हिनिंगला काय करायचंय, इव्हिनिंगला आपलं सेम वॉर्मअप करायचंय, आणि आपल्याला 1-2 स्ट्राईड मारायचे 100 मीटरच्या, आणि जोर आणि पुशअप मारायचे, आणि पुलअप्स मारायचे, जेवढे तुम्हाला जातील तेवढा पुशअप आणि जोर आणि पुलअप्स मारायचे मित्रांनो। पुलअप्स आपल्याला परीक्षेला आहे। तर मित्रांनो बुधवारी काय करायचं, बुधवारी तुम्हाला आहे नवीनसाठी, आणि मंगळवार तुम्हाला सांगितलं ना ABCD नवीन विद्यार्थ्यांसाठी पण आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे। आणि बुधवारी नवीन विद्यार्थ्यांसाठी परत पुन्हा एकदा 25 मिनिट स्लो रनिंग, एकदम स्लो, म्हणजे आता नवीन आहे त्यामुळे सांगतोय, तो हळूहळू तुमचा स्टॅमिना बिल्डअप होत जाणार, नाही तर अचानक तुम्ही स्पीड न पळायला सुरुवात केली ना, तुमचे पाय 100% दुखणार, हाय ते बंद होणार, आणि तुम्हाला रेस्ट करायला लागणार, दवाखाने बघणार। त्यामुळे मित्रांनो आताच तुम्ही स्लो रनिंग करा, 25 मिनिट स्लो रनिंग, आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी 800 मीटरच्या 2 रॅपिटेशन आणि 600 मीटरच्या 2 रॅपिटेशन। आता ह्याचा किती टायमिंग येतो हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये मित्रांनो, तुम्ही तुमचा टायमिंग नोट करा। मी हा तुमचा एक 25 ते 30 दिवसाचा वर्कआउट आहे, मी याच्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ बनवून तुमचा शेवटला तुम्हाला काय वर्कआउट करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक रॅपिटेशनला टायमिंग देणार, त्या टायमिंग नुसार तुम्ही आले पाहिजे, समजलं का। 800च्या 2 आणि 600च्या 2, समजलं का।
तुम्हाला 2:30 टायमिंग आहे मित्रांनो तुमचा. समजा एक घ्यायचा तरी कोणता टाइम, तर मित्रांनो 3:20 3:30 पर्यंत तरी तुमचा आता टायमिंग आला. आणि 600 मीटरचा तसा आपण टायमिंग देतो 2 मिनिटापर्यंत. तुमचा एक 2:30 2:40 जरी आला आणि त्याच्यापेक्षा अजून कमी होत असेल तर तुम्ही तो टायमिंग नोट करून ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर इव्हिनिंगला काय वर्कआउट करायचा, इव्हिनिंगला मस्त वॉर्मअप करायचा, ॲप्स वर्कआउट करायचा आणि आपलं गोळा फेकचे थ्रो करायचे. गोळा फेक सगळ्यांचे आउट ऑफ जात असतील, नसन जात तर गोळा फेकचे थ्रो करायचे. तुम्हाला सगळ्यांना टेक्निक माहीत आहे, आपण पोलीस झालेलो आहोत. तर मित्रांनो गुरुवारी काय वर्कआउट करायचं, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं, 400 मीटरचा ट्रॅक आहे ना, याला एक राऊंड मीडियम फास्ट पळायचा, एक राऊंड स्लो पळायचा, एक राऊंड फास्ट पळायचा, एक राऊंड स्लो पळायचा. असे आपल्याला 10 राऊंड पळायचे. म्हणजे एक राऊंड म्हणजे 5 फास्ट आणि 5 स्लो. एक फास्ट झाला की एक स्लो, एक फास्ट झाला की एक स्लो, असे आपल्याला 10 राऊंड मारायचे. आणि जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायचं मित्रांनो, तर गुरुवारी करायचं फाटलेक वर्कआउट, 100 मीटर फास्ट आणि 100 मीटर स्लो. याच्यामध्ये आपल्याला हे 10 राऊंड मारायचे. म्हणजे एका राऊंड मध्ये तुमचे 200 मीटर होतात, म्हणजे 10 राऊंड मध्ये तुमचे 20 मीटर होणार. 100 मीटर फास्ट, एकदम स्लो, फास्ट, एकदम स्लो. समजलं का? 400 मीटरचा ट्रॅक आहे, त्याला 100 मीटर फास्ट, मग 100 मीटर स्लो, 100 फास्ट, 100 स्लो, असा हा आपला जिद्द अकॅडमी 400 मीटरचा ट्रॅक आहे. PSIच्या तयारीसाठी कोणाला यायचं असेल तर 2 महिने आहे, तर मित्रांनो जबरदस्त तयारी करून घेतो आणि तुम्हाला रिझल्ट 100% काढून देणार आपण. त्याचा नादच करू नका तुम्ही. आणि इव्हिनिंगला काय करायचंय, परत एकदा आपल्याला ABC ड्रिल करायचे. ABC ड्रिल वॉर्मअप करून ABC ड्रिल स्ट्रेचिंग करायची, गोळा फेक वगैरे करायचं आणि पुशअप आणि आपले पुलअप्स वगैरे मारायचे. आणि शुक्रवारी काय करायचं, नवीन विद्यार्थ्यांनी मित्रांनो, आता गुरुवारी सांगितलं ते 10 राऊंड, आता नवीन विद्यार्थ्यांनी शुक्रवारी परत आपल्याला 25 मिनिट स्लो रनिंग करायचे, एकदम स्लो रनिंग. डोक्यात काय आणायचंच नाही. तुम्हाला लयच वाटत असं नाही हे मास्तर काहीतरी सांगते, मी जोरात पळा तुम्ही जोरात. तुम्ही इंजुरी मध्ये जाता ना, हाय ते 250 260 275 स्कोर आल्याला त्याला घोडा लावून घ्या सांग तुम्ही. त्यामुळे जास्त लगेच फास्ट पळू नका. आणि एक महत्वाची गोष्ट, बूट चांगल्या पद्धतीचा वापरा. आपल्याला पगार येतोय चांगला, शासन आपला पगार देतं, बूट चांगला 1 नंबर वापरा. डाएट वरती जरा खर्च करा, प्रोटीन इंटेक करा, चिकन बिकन रोज खा, 200-300 ग्रॅम बोनलेस चिकन, अंडे वगैरे खा, ड्रायफ्रुट्स खा, जरा फ्रूट वगैरे खा. ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही ना, तर काहीतरी खायचं, प्री वर्कआउट वगैरे वगैरे असं चालतं त्या गोष्टी कधी कधी हे वर्कआउटला. पण काही जण त्याला विरोध करतात प्री वर्कआउटला वगैरे. आता आमचा असतं रोजला आम्ही घेतो, काय त्याला काय. आणि इव्हिनिंगला करायचे 5 राऊंड वॉर्मअप, स्ट्रेचिंग आणि पुन्हा गोळा फेक. गोळा भरपूर जात नसेल मित्रांनो, नाही तर 100 मीटरच्या 4 स्ट्राईड मारायच्या, बॉडी ओपन करायची. इव्हिनिंगला 5 राऊंड वॉर्मअप केलं तर चांगली स्ट्रेचिंग करायची. शनिवारी सगळ्यांसाठी मित्रांनो लॉंग रनिंग आहे, 8 ते 10 किलोमीटर. सगळ्यांनी कानात हेडफोन टाकायचा, गाणं पिणे टाकायचं मस्त पैकी आणि स्लो रनिंग करायची 8 ते 10 किलोमीटर. एक टार्गेट ठेवायचं. तेव्हा काय करायचं, ग्राउंडवरती नाही पळायचं, लॉंगला पळायचं. लॉंगला एक टार्गेट ठेवायचं, बाबा वाघुली ते मी जाणार मस्तपैकी, वाडे बोलाय परत तिकून परत माघार, मस्तपैकी माझं 10 ते 15 किलोमीटर होणार. एक असं टार्गेट ठेवा. टार्गेट ठेवल्याशिवाय काहीही होत नाही. तुमचा आज टायमिंग काय, 800 मीटर टाइम काढा आणि हा वर्कआउट चालू करा. आणि तुमचा 1 महिन्यानंतरचा टाइम बघा मित्रांनो, लिहून देतो टाइम 100% कमी झालेला असणार मित्रांनो. कारण की हा वर्कआउट पूर्ण 800 मीटरचा आहे. आपण अकॅडमीमध्ये मुलींसाठी पण हा वर्कआउट घेतो आणि 800 मीटरसाठी बेस्ट वर्कआउट आहे त्यामुळे. आणि त्याच्यानंतर तुम्ही 8 ते 10 किलोमीटर रनिंग केलं तर थोडासा लेग वर्कआउट करायचा आहे. तुम्हाला सांगितलं लोअर बॉडी वर्कआउट, मस्तपैकी स्ट्रेचिंग मेचिंग करायचं, गोळा वगैरे फेकायचा आहे. इव्हिनिंगला काही जास्त नाही, 2-3 राऊंड वॉर्मअप करायचे आणि गोळा फेक वगैरे पुलअप्स काढायचे मस्तपैकी रिलॅक्समध्ये. 1 महिन्याचं वर्कआउट आहे. ह्याच्यानंतर मी दुसऱ्या महिन्याचा फिनिशिंगचा वर्कआउट बनवून, जेणेकरून तुमची तारखा जवळ येते तुमच्या फिजिकलच्या, त्याच्यामुळे तुमचा तो वर्कआउट मी वेगळा बनवून. काही पोलिसांना म्हणजे कोणत्या कोचकडे जाता येत नाही, तर तुमच्या शेजारी कोणता कोच असं त्याचा सल्ला घ्या मित्र. तर तुमचा वेळ व्हायला घालू नका, कारण की डिपार्टमेंटल PSI होण्याच्या लय जणांचं 10-10 12-12 वर्षापूर्वीचे स्वप्न आहेत. माझ्याकडे एकच विद्यार्थी आहे, मग तो पण माझ्या पोलीस स्टेशनचा. त्याला जबरदस्त बनवणार, आपला शब्द आहे मित्रांनो. त्याचं वजन जवळजवळ 85 किलो आहे. पण आता जसं जमत तसं मी माझं 100% आणि त्याच्याकडून त्याचं 100% काढून घेणार. एकच विद्यार्थी पण एक PSI आपण बनवणार 100%. अजून कोणते विद्यार्थी आले तर त्यांना पण बनवणार मित्रांनो. तुम्हाला PSI डिपार्टमेंटल PSI फिजिकलच्या हार्दिक शुभेच्छा. चांगला वर्कआउट करा. काय तुम्हाला वैयक्तिक मदत लागली तर मला व्हॉट्सअप तुम्ही या कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका, वैयक्तिक फोन लावणार मी तुम्हाला आणि आपण त्याच्यावरती चर्चा करू. तुम्हाला काही अडचण असू दे, वेगळी तुम्हाला काय एक्स्ट्रा काय घ्यायचे काय नाही मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, पण माझं गायडन्स तुम्हाला 100% लाभणार मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.